एक महत्त्वाची घडामोड आहे। पालकमंत्री जाहीर करण्यात आले, मात्र अनेक ठिकाणी पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून नाराजी आहे। मनाविरुद्ध घडलेला प्रकार असल्यानं नाराज असल्याचं भरत गोगावलेंनी म्हटलेलं आहे। रायगडच्या पालकमंत्री पदाबद्दल बोलताना मंत्री भरत गोगावले यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। शिंदेंना भेटल्यानंतर पुढील भूमिका मांडणार असं गोगावले म्हणाले। तर महायुतीच्या नेत्यांनी नाराज होण्याचं कारण नाही, तिन्ही प्रमुख नेत्यांनी माझ्यावर ही जबाबदारी दिल्याचं आदिती तटकरे म्हणाले। पालकमंत्री पदांचं वाटप झाल्यानंतर आता महायुतीत वाद पाहायला मिळतोय। मंत्री भरत गोगावले आणि मंत्री दादा भुसे यांना पालकमंत्री पद न मिळाल्यानं शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा आहे। मनाविरुद्ध घडलेला प्रकार असल्यानं नाराज असल्याची प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे। एकनाथ शिंदेंना भेटल्यानंतर पुढील भूमिका ठरवणार असल्याचं गोगावले म्हणाले। तर महायुतीच्या सहकार्यांनी नाराज होण्याचं कारण नाही, महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी मला जबाबदारी दिली आहे अशी प्रतिक्रिया आदिती तटकरे यांनी दिली आहे। मनाच्या विरोधात घडलेला प्रकार आहे, त्याच्यामुळे आम्ही नाराज आहोत, तो भाग वेगळा आहे। परंतु आज जे कार्यकर्ते पदाधिकारी या लोकांना खात्री आहे ना, आता तुम्ही पाहिलं की घरामध्ये चुलीपर्यंत कार्यकर्त्यांना सामोरं जाणारा मी एकमेव आमदार आहे। या संदर्भात तुम्ही एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहात का? हो, घेणार आहे। की महायुतीच्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी आमच्या कुठल्याच सहकारी नाराज होण्याचं कारण नाही। पालकमंत्री पदाची जबाबदारी ही आमचे तिन्ही जे नेतृत्व आहेत, देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि आदरणीय अजितदादा आहेत, यांनी दिलेली आहे। पालकमंत्री पदाबाबत अनपेक्षित आणि न पटणारा निर्णय असल्याचं भरत गोगावले म्हणाले। तर मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलून पालकमंत्री पदाचा निर्णय घेतल्याचं सुनील तटकरे म्हणाले। आमचे 6च्या 6 आमदारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कळवलं, सगळ्यांनी भेटी घेऊन सांगितलं। त्यानंतर जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरतशेठ व्हावं म्हणून, आणि आत्ता जो निकाल आलाय तो अनपेक्षित आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांजवळ चर्चा करून पालकमंत्र्यांच्या संदर्भात जो निर्णय घेतला, शेवटी सरकार 3 पक्षाचं चालवत असताना काही निर्णय हे वरिष्ठ पातळीवरती घ्यायचे असतात, ते निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेले आहेत। गोगावले आणि भुसेंना का टाळलं हे एकनाथ शिंदेंना विचारणार असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले। तर तिन्ही नेत्यांनी निर्णय घेतलाय, भरणे आणि इंद्रनील नाईक यांनाही थांबावं लागल्याचं नरहरी झिरवाळ म्हणाले। निश्चितपणाने त्यांना पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे होतं या विचाराचा मी आहे, कारण की शेवटी भरतशेठ गोगावले असतील किंवा दादा भुसे असतील हे आमचे जुने लोक आहेत आणि त्यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे होतं। पण आता शेवटी शिंदे साहेबांना मी विचारणार आहेत की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे। नाही, असं काही नाही, कारण नाराजी निवळ महाडमध्ये आहे असं नाही। तिकडं आमच्या भरणे मामांना थांबावं लागलंय, इंद्रनील नाईकांना थांबावं लागलंय, कोणाला कशामुळे थांबावं लागलं ते सांगता येणार नाही। त्यांनी सगळ्यांनी मिळून प्रमुखांनी जो निर्णय घेतला असेल तो घेतला। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही नाराज असल्याच्या चर्चा आहेत। अशातच एकनाथ शिंदे हे दरेगावी गेल्याची माहिती आहे। काही महत्त्वाच्या कामानिमित्तानं एकनाथ शिंदे दरेगावात 2 दिवस मुक्कामी असणार आहेत। गोगावलेंना पालकमंत्री पद न मिळाल्यानं रायगडचे शिवसेना आमदार नाराज आहेत। आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी उद्या एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत। रायगडच्या 6 पैकी 5 आमदारांनी भरत गोगावलेंना पाठिंबा दिल्याचा दावा थोरवेंनी केलाय। भरत गोगावलेंना पालकमंत्री पद न मिळाल्यामुळे शिवसैनिक नाराज आहेत। रायगड संपर्क प्रमुख अरुण चाळकेंसह 38 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत। आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद दिल्यानं रायगडमध्ये वाद चिघळलाय, तर गोगावलेंनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलंय। रायगडच्या पालकमंत्री पदावरून महाडमध्ये टायर जाळून शिवसैनिकांकडून निदर्शनही करण्यात आली। भरत गोगावलेंना डावलल्यानं शिवसैनिक संतापल्याचं पाहायला मिळालं। रात्री उशिरा शिवसैनिकांनी मुंबई गोवा महामार्ग रोखून धरला होता।